नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मखदूम सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भाषिक साधर्म्य वाचक शब्द आपण पाहणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामुख्याने मित्रांनो व्हर्बल एनॉलॉजिक्स म्हणजेच भाषिक साधर्म्य सहसंबंध ज्याला आपण म्हणतो, हे सहसंबंधाचे शब्द कसे असतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ मित्रांनो प्रश्न स्वरूपाचा आहे, त्यामुळे संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. यासाठी मित्रांनो 5 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. 5 सेकंदाच्या वेळामध्ये आपल्याला पर्याय शोधायचे आहेत आणि 5 सेकंदानंतर आपल्याला या पर्यायाचं उत्तर मित्रांनो मिळेल. संपूर्ण व्हिडिओ आपण पाहावा. मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. प्रामुख्याने मित्रांनो या व्हिडिओतील प्रश्न जे आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर चला जाणून घेऊया भाषिक साधर्म्य वाचक शब्द. प्रश्न पाहूया मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, कोळसा उष्णता तर बर्फ काय? पर्याय आहेत पांढरा, शीत, पाणी. यापैकी नाही. आपली वेळ सुरू होते आता. योग्य उत्तर आहे शीत. कोळसा उष्णता आहे तर बर्फ शीत आहे. या पद्धतीनं पुढील प्रश्न मित्रांनो, दिव्याला प्रकाश तर गॅसला काय? पर्याय आहेत गॅस शेगडी, वायू, उष्णता आणि लायटर. वेळ सुरू होते आता. योग्य उत्तर आहे उष्णता. मित्रांनो, सर्वसाधारण पर्याय जे दिले असतात ते साधर्म्यवाचक असे पर्याय असतात. यातून आपल्याला योग्य पर्याय निवडणं अत्यंत गरजेचं असतं. लाकडांची जशी मोळी तशी किल्ल्यांचे काय? प्रामुख्यानं किल्ले आपल्याकडे असतात. किल्ल्यांची रास असते, तट असतो, जुडगा असतो आणि गुच्छ असतो. वेळ सुरू होते आता. योग्य उत्तर आहे जुडगा. पुढील प्रश्न, मेथीची जुडी तसेच गवताची काय? जुडी, रास, पेंडी, मोळी हा पर्याय आहे. वेळ सुरू होते आता. योग्य उत्तर आहे पेंडी. आईला बाळ तसे मांजराला काय? लेकरू, कोकरू, पिल्ले आणि यापैकी नाही. वेळ सुरू होते आता. योग्य उत्तर आहे पिल्ले. पुढील प्रश्न, कान बहिरेपणा तर डोळे काय? चष्मा, बुबुळ, अंधत्व आणि दृष्टी. वेळ सुरू होते आता. योग्य उत्तर आहे अंधत्व. पुढील प्रश्न, पायाला घोटा तर हाताला काय? मनगट, बाहू, तळवा आणि स्नायू. वेळ सुरू होते आता. योग्य उत्तर आहे मित्रांनो मनगट. पुढील प्रश्न, रत्नाकर म्हणजे समुद्र तर पवन म्हणजे काय? अंबुज, अनिल, अनल आणि अचल. वेळ सुरू झाली आता. योग्य उत्तर आहे मित्रांनो अनिल. पुढील प्रश्न, घड्याळ, वेळ तर दिशा काय? कोनमापक, होका यंत्र, उत्तर आणि नकाशा. वेळ सुरू होते आता. संपूर्ण प्रश्न साधर्म्यवाचक आहेत. सहसंबंध आपल्याला ओळखायचे मित्रांनो. उत्तर आहे होका यंत्र. नदीला पूर तर समुद्राला काय? भरती, लाटा, प्रवाह, ओहोटी. योग्य उत्तर आहे भरती. नदीला पूर येतो मित्रांनो, त्या पद्धतीने समुद्राला भरती येते. नाक, गंध तर जीभ काय? स्पर्श, चव, तोंड आणि दात. वेळ सुरू झाली आहे आपली. योग्य उत्तर आहे चव. आखूड लांब तर टिंबाटिंबा खोल, उथळ, सपाट, पसरट, उंच.
वेळ सुरू झालेली आहे आपली. आकुड लांब आहे तर टिंबाटिंबा खोल आहे. उथळ खोल आहे. पुढील प्रश्न, ज्ञानदान शिक्षक तर औषध काय? डॉक्टर, रोगी, उपचार आणि चिकित्सा. औषध मित्रांनो डॉक्टर आहे. ज्ञानदानाचं काम शिक्षक करत असतो, तर औषध देण्याचं काम हा डॉक्टर करत असतो. स्पर्श त्वचा तर डोळे, प्रकाश चष्मा, दृष्टी आणि बुबुळ. योग्य उत्तर आहे दृष्टी. पुढील प्रश्न, अंधार प्रकाश तर अज्ञान काय? ज्ञान, बुद्धिमत्ता, प्रशिक्षण आणि हुशारी. वेळ सुरू झालेली आहे आपली. योग्य उत्तर आहे ज्ञान. पुढील प्रश्न, बेट, समुद्र तर तारे, सूर्य, आकाश, तारकापुंज आणि पौर्णिमा. आकाश. पुढील प्रश्न, विद्यार्थी अभ्यास तर लढाई, युद्ध, शत्रू, सैनिक, शांतता. विद्यार्थी अभ्यास करतो त्या पद्धतीनं लढाई कोण करते मित्रांनो? तर सैनिक हा लढाई करतो. लोणी, ताक तर तेल काय? तूप, दूध, साबण आणि तेलबिया. वेळ सुरू होते आता. ताकापासून लोणी निघतं मित्रांनो, तर तेल कशापासून मिळतं? तर तेलबियापासून तेल मिळतं. आपल्याला सहसंबंध या ठिकाणी ओळखायचा आहे. रविशंकर सतार वाजवतात तर पन्नालाल घोष काय? नृत्य, संगीत, सनई आणि बासरी. बासरी वाजत आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.